नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. राज्यभरात सुरू असलेली गॅस टंचाई, गॅस कमतरतेमुळे सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम झाला आहे आणि होत आहे. याविषयीची केंद्र सरकारला व महाराष्ट्र राज्य सरकारला जाण येण्यासाठी आणि जाग येण्यासाठी महाराष्ट्र राज्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे आंदोलन राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आणि तालुक्यांमध्ये होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे तसेच काँग्रेस आयचे तालुका अध्यक्ष यांनी आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दर्शविला. वंचित मोदी सरकारचा चले जाओ चले जाओ सरकार चले जाओ चले जाओ मोदी सरकार चले जाओ. माहिती ना उचलला नाही म्हणून काय वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांना मी एक नागरिक या नात्याने धरणे आंदोलनाला पूर्ण पाठिंबा देतो. तुमचं नाव काय सर? माझं नाव अशोक मस्के, अशोक वरुड. हे यांना आंदोलनाने फरक पडत नाही, मोर्चाने फरक पडत नाही, पण आता हे तर करणं आपलं एक नागरिक या नात्याने आपलं कर्तव्य ठरतं. त्यांनी किती आंदोलन मोडून काढणं त्यांचा मोठा म्हणजे हातखंड आहे. हातखंड आहे. ते त्याच्यात एकदम ट्रेन आहेत ते लोक. पण याला धक्के आणि बुक्के दिल्याशिवाय जमणार नाही. चले जाओ चले जाओ मोदी सरकार चले जाओ चले जाओ चले जाओ मोदी सरकार चले जाओ. नरेंद्र मोदी कब मिलेगा नरेंद्र सिलेंडर कब मिलेगा नरेंद्र सिलेंडर कब मिलेगा. चले जाओ मोदी सरकार चले जाओ. हम सब छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सदैव बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. जवान सर तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं. कार्यकर्ते येत आहेत आमचे गाडी बरोबर. जय भीम, जय भीम, जय भीम. चले जाओ चले जाओ चले जाओ चले जाओ. अरे रे रे नरेंद्र अरे रे रे नरेंद्र अरे चले जाओ मोदी सरकार चले जाओ. अरे चले जाओ मोदी सरकार चले जाओ. अरे हम सब अरे हम सब
महागाई वाढवणाऱ्या मोदी सरकारचा, अमेरिकेसमोर मुजरा करणाऱ्या मोदीचा, अमेरिकेसमोर मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदीचा, बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, आदरणीय बाळासाहेब आंबेडकर तुम संघर्ष करो, जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे जवान सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अरे मागता काय शामिल व्हा, मागता काय शामिल व्हा, मागता काय शामिल व्हा. महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये देशभर जी काही गॅस टंचाई वाढलेली आहे, महागाई वाढलेली आहे, याच्या निषेधार्थ जे मोदी सरकार आहे त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी राज्यभर आज चूल पेटवून आंदोलन या ठिकाणी छेडण्यात आलेलं आहे. आम्ही आज शेवगाव तालुका तहसील कार्यालयामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्यकर्ते, पदाधिकारी, त्याचप्रमाणे छोटे छोटे व्यावसायिक, आमच्या माता भगिनी आज आम्ही चूल पेटून या ठिकाणी या महागाईचा, गॅस टंचाईचा जाहीर धिक्कार करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन सुरू केलं. खरं म्हणजे ही गॅस टंचाई कशामुळे आलेली आहे हे कारण जर शोधलं तर आता जगामध्ये एक महायुद्ध चालू आहे. आपल्याला इराणकडनं मिळणारं जे काही डिझेल आहे, पेट्रोल आहे, गॅस आहे, ते मोठ्या प्रमाणामध्ये बंद झालेलं आहे, कारण अमेरिकेनं इराणवरती हल्ला केलेला आहे. खरं म्हणजे तसे भारताचे आणि इराणचे अत्यंत मैत्रीपूर्ण असे संबंध असताना देखील आपण अमेरिकेच्या बाजूनी का उभे राहिलो, किंवा अमेरिकेपुढे या देशाचा स्वतःला विश्वगुरू समजणारा, स्वतःला 56 इंच छातीचा समजणारे जे काही पंतप्रधान आहेत ते अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहे ट्रम्प यांच्यापुढे का नाचतायत, का मुजरा करतायत, त्याचं कारण जर आपण शोधायला गेलो तर आता जगभर जी एप्स्टीन फाईल गाजत आहे त्या एप्स्टीन फाईल मध्ये अनेक राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्षांचं नाव आलेलं आहे आणि त्यामध्ये या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काही मंत्री यांचं देखील नाव आलेलं आहे. म्हणजे जे काही कृष्णकृत्य आहे त्या एप्स्टीन फाईल मध्ये आलेलं अत्यंत मानवतेला काळीमा फासणारं, अत्यंत घाणेरडं अशा पद्धतीचं त्या एप्स्टीन फाईल मध्ये दडलेलं आहे. आणि म्हणून त्यांची नावं त्याच्यामध्ये आल्यामुळं ते झाकवण्यासाठी, त्याच्यावरचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी अमेरिकेनं इराणवरती हल्ला केलेला आहे. आणि म्हणून आपण इराणच्या बाजूने उभे आहोत, कारण अमेरिकेचे जे ट्रम्प आहेत त्यांच्या हातामध्ये ती एप्स्टीन फाईल आहे आणि त्या एप्स्टीन फाईल मध्ये नरेंद्र मोदींचं नाव आलेलं आहे. आणि म्हणून मी सांगतो त्या पद्धतीनं तुम्हाला वागावं लागेल भारताला, अशा पद्धतीची धमकी या ठिकाणी ट्रम्प देत आहे. आणि म्हणून हे मुद्रा मोदी राहिलेले नाही तर हे मुजरा मोदी झालेले आहेत. आणि म्हणून जसं जसं ट्रम्प सांगतील त्या पद्धतीनं परराष्ट्रीय धोरण आखायचं, ते सांगतील त्यांच्या तालावरती नाचायचं, कळसूत्री बाहुल्यासारखं नाचायचं. आणि म्हणून आपलं आणि इराणचं कुठलंही वाद नसताना, आपले संबंध चांगले असताना आपण अमेरिकेच्या बाजूने उभे राहिल्यामुळं आज ही टंचाई आलेली आहे. या टंचाईमध्ये आपण बघितलं की आतापर्यंत रांगेत उभे राहून अकोल्यामध्ये, बुलढाण्यामध्ये 2 शेतकरी या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत. अजूनही काही होऊ शकतं भविष्यामध्ये. ही कृत्रिम टंचाई आहे का? सर्वसामान्य लोकांचं जीवन आपण सुधारणार होतात, त्यांना जीवन तुम्ही म्हणजे जीवनामध्ये तुम्ही या ठिकाणी हातभार लावणार होतात, परंतु तुम्ही तसं काही केलं नाही. आणि आज सर्वसामान्य लोकांचं जीवन हे मुश्किल झालेलं आहे. रांगेमध्ये 45 दिवस या ठिकाणी गॅस टाकी भेटत नाही. आणि म्हणून त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत. हे नरेंद्र मोदींचं अपयश आहे. स्वतःला 56 इंच छातीचे समजणारे आणि विश्वगुरू समजणारे नरेंद्र मोदींचे हे अपयश आहे. आम्ही अंधभक्तांना, जे मोदींचे देशभर अंधभक्त आहोत, त्यांना आम्ही चेतावणी देत आहोत की हे बघा, आता बघा नरेंद्र मोदींच्या काळात काय चाललेलं आहे ते.
गॅस टंचाई आलेली आहे, डिझेल भेटत नाही, पेट्रोल भेटत नाही, रस्त्यावरती लोक आलेले आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा ते दिवस येतील की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे यांचं अपयश आहे आणि म्हणून या देशातनं नरेंद्र मुक्त केला पाहिजे जनतेनं. त्याच्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठी या ठिकाणी लोकशाही मार्गाने हे आम्ही आंदोलन करत आहोत. नरेंद्र नरेंद्र अमेरिकेच्या पुढे मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदींचा, अमेरिके पुढे मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदी चले जाओ, चले जाओ, चले जाओ. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर या ब्रीद वाक्याखाली नवे नवे सत्य परिस्थितीच्या अंतर्गत शेवगाव तहसील कार्यालयासमोर शेवगाव तालुक्यातील सर्व धडाडीचे कार्यकर्ते, स्वाभिमानी कार्यकर्ते, महिला भगिनी आज या ठिकाणी चूल पेटवून आंदोलन करत आहे. आंदोलनाचा उद्देश हाच आहे की जेव्हापासून दलंदर नरेंद्र मोदी या देशाला पंतप्रधान लाभला तेव्हापासून संकटावर संकट येत आहेत. संकट किती आली? नोटबंदी कशाला केली? स्वतः पैसे छापून माल घडपलेला. त्यानंतर लॉकडाऊन केलं. लॉकडाऊन कसं झालं? कोरोना कसा आला? इथं ट्रम्पला आणलं आणि कोरोना भारतभर पसरवला. आता काय? युद्धाचं नाव दाखवून डिझेल टंचाई, गॅस टंचाई, आता तर काय म्हणे कुपनवर रॉकेल भेटणार आहे. याचं नाव आहे आजचे दिन. खराब नका करू कागद. आणि पुन्हा पुन्हा सांगतात काँग्रेसने काय केलं, त्या पक्षाने काय केलं, आज तुम्ही काय केलं जनतेला एकदा सिद्ध करून दाखवा. या देशातून असे जे निपुत्री आहेत यांना अगोदर हकललं पाहिजे. कारण ही 7.5 2014 पासून या देशाला लागलेली आहे. आज या ठिकाणी RSS प्रणित भाजप सरकारचा, नरेंद्र मोदीचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जाहीर धिक्कार आणि निषेध करण्यात येत आहे. पण त्या नेत्यांनी काही सांगितलेलं नाही. आज बीजेपीचं 14-15 वर्षाचं राज्य आहे, देशामध्ये सरकार आहे, तरी देखील आज देखील बीजेपी काँग्रेसच्याच नावाने खडे फोडत आहे. त्यांना स्वतःच्या नावाने काही देखील करता आलेलं नाही. आणि जे काही मोदी सरकारने केलं ते देशाचं वाटोळं झालेलं आहे. आणि म्हणून प्रथमतः मी या मोदी सरकारचा जाहीर आणि तीव्र शब्दामध्ये जाहीर निषेध करतो. कारण या ठिकाणी गावखेड्यातील आमचा सर्वसामान्य माणूस होरपळत चाललेला आहे. चुलीला गॅस मिळत नाही, रिक्षाला गॅस मिळत नाही. या सर्व टंचाया पाहिल्याच्या नंतर या देशामध्ये मोदीच्या विरोधात, शहाच्या विरोधात बोलणारा एकही विरोधी पक्ष नेता नाही. आणि म्हणून या विरोधी पक्ष नेत्याची भूमिका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर हे ठामपणाने बजावत आहेत. मी तमाम या ठिकाणी या तालुक्यातील, या जिल्ह्यातील, या महाराष्ट्रातील लोकांना आव्हान करतो की आपण सर्वसामान्यांच्या हक्कासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांना त्याचे हात बळकट करण्यासाठी आपण त्यांना ताकद दिली गेली पाहिजे. आज जरी आम्ही सत्तेत नसलो पण सत्तेतले सर्वजण भामटे आहेत आणि भामटेचा बंदोबस्त करण्यासाठी आपल्याला बाळासाहेब आंबेडकर यांना साथ देण्याची गरज आहे. आणि म्हणून मी वारंवार
सरदेव बाळासाहेब आंबेडकर यांना साथ द्यावी ही विनंती करतो. चव्हाणसराचं अतिशय सुंदर आणि छान उदाहरण आहे की कडेला कडी जोडून त्याचा साखळदंड तयार करायचा आणि तो साखळदंड पाहता ती वेळ बाळासाहेब आंबेडकरांना द्यायची, कारण तो मदमस्त झालेला मोदी नावाचा हत्ती आपल्याला जखडबंद करून त्याला परदेशात पाठवून देऊ, एखाद्या वनामध्ये पाठवून देऊ एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि पुन्हा एकदा नरेंद्र कब मिलेगा गॅस सिलेंडर या ब्रीद वाक्याखाली आज महाराष्ट्रभर आंदोलन चालू आहेत आणि म्हणून पुन्हा एकदा मी या मोदी सरकारचा जाहीर निषेध करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान. चले जाओ मोदी सरकार चले जाओ, चले जाओ मोदी सरकार चले जाओ. अरे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, अरे नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर. हम सब जय वंचित बहुजन आघाडीचा असो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तू मागे बढो. हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती शिवाजी महाराजांचा, जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो. जवान सर तू मागे बढो. हम तुम्हारे साथ हैं. हम जो बोलेगा वो तुमको सुनना पड़ेगा. क्यों? ही संविधानिक सार्वभौम तत्वाला हा मानणारा देश नाहीये हा अमेरिका हा राज्यघटनेला मानतो पण हा सार्वभौम तत्वाला मानत नाही. पण मग हा इराण देश इतका मोठा आघाती देश असून सुद्धा हा सार्वभौम तत्वाला मानणारा देश आहे. पण येणाऱ्या या गेल्या 36 दिवसापासून हे महायुद्धाचं षडयंत्र चालू आहे. या षडयंत्राच्या माध्यमातून आज भारतातला नागरिक हा ग्रस्त आहे. हा जो शहरामध्ये जे आपल्या हॉटेलिंग असतील, रेस्टॉरंट असेल, या विश्रामगृह असतील शासकीय, याच्यामध्ये लोकांना पब्लिकना आणि माझे जे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत, ज्या कॉलेजमध्ये ज्यांना मेसच्या खाण्याची सुद्धा पंचायत आहे, दोन दिवसाला त्यांना शिळं अन्न खावं लागतं. या शिळं अन्न खाऊन सुद्धा त्यांचं पोट भरत नाही. कशामुळे? ही गॅसची आयात ही कमी प्रमाणात आपल्या भारत देशामध्ये येऊ राहिली. या बंदरामध्ये आपल्या भारतीय बंदरामध्ये का इतकं आज हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्हणजे स्वतःला विश्वगुरु समजतात. हे विश्वगुरु नाहीये. हे विश्वगुरु आपण म्हणायचं का यांना की विश्वगुरु हा कोणता असतो? हा सर्व लोकशाहीला जाती धर्माला घेऊन बरोबर चालणारा हा लोकशाही गुरु आपण त्याला मानायचं. मग हा नरेंद्र भाई तर यांना गॅस आपल्या गोरगरीब अल्पसंख्याक दुर्बल घटक यांना तो दिसतो का की गॅस आपल्याला मिळत नाही. हा 900चा गॅस 5000वरती गेलेला आहे. हा गॅस आपल्याला गोरगरिबाची आज पकडण्यासाठी आपल्याला या माध्यमातून आज आपण राज्यभर महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रकाश आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सर्व राज्यभर करत आहोत. तरी आपण सर्वांनी याला एकजुटीचा विरोध करून येणाऱ्या काळामध्ये एक तर ते युद्धाचं काही होईल पण आम्हाला गॅस गोरगरिबांना गॅसची पुरवठा या नरेंद्र मोदींनी करायला पाहिजे. आणि नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये अजूनही तीव्र आंदोलन ही वंचित बहुजन आघाडी पूर्ण राज्यभर देशभर करेल ही या आदेशाने आम्ही सूचित करीत आहोत. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशान्वये नरेंद्र कप मिलेगा सिलेंडर या बॅनर खाली राज्यातल्या प्रत्येक तहसील कार्यालयासमोर, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोदी सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज आपण आंदोलन करत आहोत. आता जो आपण चूल पेटून प्रतिकात्मक
आंदोलन ज्याला आपण म्हणतो की ते आंदोलन आता आपण हे केलेलं आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले कम्युनिस्ट पार्टीचे राज्याचे सचिव, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ॲडव्होकेट सुभाष पाटील लांडे, त्याचप्रमाणे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश बापू भोसले, वंचित बहुजन आघाडीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष शाहूराव खंडागळे, प्यारेलाल शेख आणि सर्वच आपण पदाधिकारी सर्वांचा नामोल्लेख, आमच्या भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष गोक्षे साहेब, सामाजिक कार्यकर्ते आमचे बन्नोभाई, युवकचे अध्यक्ष ऑगस्टिन गजभिऊ आणि सगळेच आपण बांधवांनो, आता लांडे भाऊसाहेबांनी आपल्याला आज महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये जी काही गॅस टंचाई भासत आहे ती कशामुळे झालेली आहे हे सविस्तरपणे सांगितलेलं आहे. 2014ला RSS प्रणित भाजपचं सरकार या देशामध्ये आलं आणि तेव्हापासून म्हणजे पॅरेलाल भाईने एक भारी शब्द वापरला, हे सरकार दलिंदर सरकार. काही लोक दलिंदर असतात, म्हणजे एखाद्या कुटुंबाचा प्रमुख जर दलिंदर असेल म्हणजे दरिद्री म्हणतो आपण त्याला, त्याचे विचार दरिद्री, त्याची विचार करण्याची पद्धती दरिद्री, तर ते कुटुंब देखील रसातळाला जात असते. तसं 2014 पासून या देशाचा जो कुटुंब प्रमुख आहे की जो स्वतःला आणि त्याचे अंधभक्त विश्वगुरु म्हणतात, ते अंधभक्त 56 इंच छातीचे म्हणतात त्यांना, असा एक विकृत माणूस या देशाचा मालक झाला. आणि सुरुवातीपासून म्हणजे नोटबंदी असेल, अच्छे दिन आएंगे पासून तर आतापर्यंत या देशाच्या सर्वसामान्य माणसाचा प्रपंचाचं वाटोळ करणारा हा माणूस या देशाला पंतप्रधान लाभला. मित्रांनो, एवढे मोठा शक्तिशाली आपला भारत देश आहे, म्हणजे स्वातंत्र्य मिळालं तेव्हा या देशामध्ये सुई तयार होत नव्हती. आज आपण परमाणु अणुबॉम्ब म्हणू शकतो, एवढी ताकद या देशामध्ये. याला 80 वर्षाचा काळ होऊन गेलेला आहे. परंतु या 14 पासून नोटबंदी झाली, रांगेत उभा राहून माणसं मेली अक्षरशः. आता देखील गॅस टंचाई आली. अकोल्यामध्ये आणि बुलढाण्यामध्ये 2 जण उन्हामध्ये टाक्या घेऊन रांगेत उभे होते, मेली माणसं. नरेंद्र मोदी हे या सर्वांचे खुनी आहेत, खुनी, पण बोलायला तयार नाही. हे का झालंय? आता भाऊ मी सांगितलं, तिकडे युद्ध सुरू झालंय. हे सगळं कुठून येत आहे? आपल्याला इराण मधून येत आहे. आपला नैसर्गिक मित्र कोण? आपला आणि इराणचं काही वैर नाहीये, शत्रुत्व नाहीये. आपण तर शांतताप्रिय असा देश आहे. बुद्धाचा जन्म या देशामध्ये झाला आणि बाहेरच्या देशामध्ये जाऊन ते तत्वज्ञान देण्याचं काम हा देश करतोय. हे दलिंदर नरेंद्र मोदी परदेशामध्ये जातं आणि परदेशात जाऊन सांगता मैं बुद्ध भूमीशी आया हूं. तिकडे जाऊन बुद्ध भूमी सांगायची आणि इकडे येऊन पुन्हा तुमच्या हिटलर सारख्या हिटलरच्या शाही चालवायची. आणि म्हणून बांधवांनो, अमेरिकेच्या पुढे झुकणारा, अमेरिकेत सांगेल त्या पद्धतीनं परराष्ट्रीय धोरण आखणारा हा पंतप्रधान अमेरिकेच्या पुढे का झुकतो हे महत्वाचं कारण आहे. अमेरिकेच्याकडे जेवढी ताकद आहे, शक्ती आहे, तेवढी ताकद भारताकडे देखील आहे. आणि आम्ही तर युद्धाच्या विरुद्ध बाजूने आहोत. आम्हाला युद्ध नको आहे. या जगाच्या पाठीवरती ज्यांना ज्यांना युद्ध नको आहे त्यांचं लिडिंग करणारा आमचा भारत देश आहे. आणि मग अचानकपणे नरेंद्र मोदी अमेरिकेच्या युद्ध करणाऱ्यांच्या बाजूने का जाऊन उभे राहिले? त्याचं कारण आता भाऊसाहेबांनी सांगितलं की एप्स्टीन नावाचा जो काय ग्रस्त होता, त्याने यांचे जे काय कृष्टकृत्य आहेत, जो घडून आणत होता, ती एप्स्टीन फाईल एका पत्रकाराने तयार केली. काय कृष्टकृत्य होते? या देशात जायचं तिकडं, परदेशात जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते त्या ठिकाणी येणार आणि अत्यंत हिणकस, मानवतेला काळीमा फासणार, अल्पवयीन मुलींचं शोषण करायचं, त्यांच्यावरती लैंगिक अत्याचार करायचे असं त्या एप्स्टीन फाईल मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो ट्रम्प आहे अमेरिकेचा अध्यक्ष, त्याचं नाव आहे. आणि त्याच्या सोबतच आपल्या भारत देशाचे 56 इंच छातीचे जे काय विश्वगुरु स्वतःला समजतात त्या पंतप्रधानाचं देखील नाव आहे. आणि ती फाईल आहे अमेरिकेच्या ताब्यामध्ये, ती फाईल आहे ट्रम्पच्या ताब्यामध्ये. आणि म्हणून ट्रम्प आपल्या देशाला सांगतो नरेंद्र मोदींना, मी जसं सांगेल तसं वागावं लागेल.
म्हणजे याला म्हणतात ब्लॅकमेलिंग. अमेरिका ब्लॅकमेलिंग करते. नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये जाऊन ट्रम्पनी त्यांना नाचायला लावलं, म्हणून त्यांना मुद्रा मोदी म्हणतात, मुजरा मोदी. आणि म्हणून आपण अमेरिकेच्या बाजूने आहोत. मित्रांनो, ही जी झळ आहे ना, ही झळ आपल्या चुलीपर्यंत आलेली आहे. महागाई वाढलेली आहे. 45 दिवस गॅस सिलेंडर भेटत नाही. ब्लॅक मध्ये गेला तर 900चा सिलेंडर 5-5 हजार रुपयाला मिळतोय. कारण घरामध्ये आता चूल पेटवणं बंद झालेलं आहे. लहान लहान मुलं असतील, कॉलेजची मुलं आहेत, पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणून पोरं गावाकडे आली, तिथं खानावळी बंद झाल्यात. शिक्षणाला ज्या ठिकाणी गेलेली आहे तिथल्या खानावळी बंद झालेल्या आहेत. आणि म्हणून मित्रांनो, हे सहज आणि इतकं सोपं की महागाई राहिलेली नाहीये. त्या युद्धाचा फटका तुमच्या आमच्यापर्यंत बसलेला आहे. आणि म्हणून हा जो रोष आहे, बाकीचे पक्ष करतील की नाही करतील माहिती नाही. कारण जशी एफसीन फाईल मध्ये नरेंद्र मोदीचं नाव आहे, ती ट्रम्पच्या ताब्यात आहे, तसं या राज्यातल्या, देशातल्या काँग्रेस, राष्ट्रवादी, काय शिवसेना, काय जेवढे पक्ष असतील या सगळ्यांच्या फाईल नरेंद्र मोदी आणि अमित शहाकडे आहे. ते म्हणतात आमच्या विरोधात जर बोललात तर फाईल ओपन करीन. जसं ट्रम्प म्हणतो नरेंद्र मोदीला आमच्या बाजूने नाही राहिलात तर एफस्टीन फाईल ओपन करील आणि देशाला सांगेल, जगाला सांगेल नरेंद्र मोदी त्या बेटावरती येऊन काय करत होता. आणि म्हणून नरेंद्र मोदी जरी 56 इंच वाटत असले आपल्याला छातीचे, विश्वगुरु वाटत असले, तरी नरेंद्र मोदी गपगार आहेत. ट्रम्प सांगतोय तसं नाचायचं, कोणता डान्स करायचा तर तसा डान्स करतात नरेंद्र मोदी तिकडे जाऊन. आम्हाला इकडे असं वाटतंय 14 पासून भाऊसाहेब त्यांनी एक सुद्धा पत्रकार परिषद घेतली, पत्रकाराला सामोरच गेले नाही नरेंद्र मोदी. फक्त मन की बात आम्हाला कधीतरी येऊन सांगतात, मन की बात. अरे देश मोडून पडलाय, सर्वसामान्य माणसं रस्त्यावरती आलेली आहेत आणि तुम्ही मात्र त्या ट्रम्पच्या पुढे जाऊन मुजरा करतात. आणि म्हणून मित्रांनो, बाकीचे पक्ष बोलत नाही. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना पत्र लिहिलं, राहुल गांधींना पत्र लिहिलं. आता आरएसएसच्या मुख्यालयावरती मोर्चा निघाला. कम्युनिस्ट पार्टीचे सगळे लोक होते, मुंबईला आपल्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते, प्रदेशाध्यक्ष आले, पण बाकीचे काँग्रेसचे नेते नाही आले. यांच्या फाईल त्या नरेंद्र मोदी आणि अमित शहाकडे आहे. आणि राज्यामध्ये वरती नरेंद्र आणि खाली देवेंद्र यांच्याकडे फाईल आहे, त्याच्यामुळे ते बोलत नाही. पण या सगळ्या प्रकरणामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना धाडस केलं. कारण आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची कोणती फाईल या दलिंदर लोकांकडे नाही आहेत आणि म्हणून ते धाडसानं पुढे आलेले आहेत. त्यांनी राज्यभर आंदोलन उभं केलं. कुणाची हिंमत नाही आरएसएसच्या मुख्यालयावरती जाऊन मोर्चा काढण्याची. तो मोर्चा आम्ही मागच्या महिन्यामध्ये जाऊन काढला. आज राज्यभर नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आंदोलन उभं केलेलं आहे की नरेंद्र मोदी आम्हाला सांग बाबा, जीवनावश्यक वस्तू आहे, डिझेल असेल, गॅस असेल, हाच गॅस दवाखान्यामध्ये सुद्धा असतो. अरे भविष्यामध्ये कोविड सारखी परिस्थिती निर्माण होईल. कोविड पण मोठं षडयंत्र आहे. आपण सगळे सोशल मीडियावरती बघतो. आता खरं आहे की खोटं आहे माहित नाही, पण सगळे राष्ट्राध्यक्ष एका ठिकाणी जमले आणि सांगितलं आपापल्या देशातली लोकसंख्या खूप वाढली, लोकसंख्या कमी करायची असेल तर मग त्यांनी ते कोविड आणला, तो कोरोना आणला आणि मग कितीतरी लक्षावधी माणसं मारली गेली, असं पेपरमधून आम्ही वाचतो. आणि त्याच्यामुळे पुढचा काळ फार भयानक आहे. आपल्याला जागं व्हावं लागणार आहे. आता भाऊसाहेबनी सांगितल्याप्रमाणे सगळे लोक येतील की आपल्या सोबत येत नसतात, पण भावना आहे. आता चालता चालता 4-5 जण बोलून गेले, ते म्हटले रास्ता आंदोलन आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत. हे नरेंद्र मोदी हटवलं पाहिजे, भाजप सरकार हटवलं पाहिजे. ही भावना तर तयार झाली. आता ही भावना लोकांच्या मनामध्ये तयार झालेली आहे. उद्या काय व्हायचं ते होईल, पण लोकशाहीमध्ये विरोध नोंदवला गेला पाहिजे, प्रोटेस्ट नोंदवला गेला पाहिजे आणि रस्त्यावरती येऊन खरं बोललं गेलं पाहिजे. आणि म्हणून हे आंदोलन आपण या ठिकाणी प्रतिकात्मक का व्हायना राज्यभर या ठिकाणी चूल पेटून आंदोलन सुरू केलेलं आहे. खरंच सिलेंडर भेटतील की नाही भेटतील माहित नाही. आता एवढ्यात येताना मी डिझेल पंपावरती गेलो होतो डिझेल टाकायला, कारण मला हे आंदोलन झाल्यानंतर राहुरीला जायचं आहे. मला डिझेल टाकून घ्यावा. त्याने सांगितलं 2 दिवस टँकरच येणार. मग मी दुसऱ्या पंपावर फोन केला, ते म्हणे आमच्याकडे डिझेल शिल्लक नाही. आता जर डिझेल नाही मिळालं तर कसं जाणार आहे बाबा? आता जर बाहेरगावी गाड्या गेल्या तर डिझेलच नाही मिळालं तर येणार कसे? डेपो बंद पडला. म्हणजे काल मुंबईतला एका महाविद्यालयाच्या शेजारी जी खानावळ होती, दुपारचं जेवण जिथं दिलं जात होतं ते आता खिचडीवर आलंय आणि त्यांना आदेश केले की दुपारचं जेवण आता खानावळीमध्ये बंद होणार आहे. मोठं संकट आहे.
मला असं वाटतं की हे जे काही संकट आहे, संकट कसं नाही जाईल माहित नाही, पण आपण या लोकशाहीच्या देशामध्ये आपण विरोध केला पाहिजे, निषेध नोंदवला पाहिजे. आणि म्हणून नरेंद्र मोदींचा धिक्कार करण्यासाठी, नरेंद्र मोदींचा निषेध व्यक्त करण्यासाठी, त्या नरेंद्र मोदीला ललकारी देण्यासाठी आपण आलो की आम्हाला सिलेंडर कधी देणार आहे. आणि त्या अंध भक्तांना पण सांगणार आहोत की जे रोज सांगतात रांगा लावू नका, टंचाई नाहीये, मुबलक साठा आहे, अरे इथं 5-5 हजार रुपयाला टाकी मिळायला लागली. आम्ही ते सांगायला आलो तहसीलदारांना, 5,000 ला टाकी चालली ब्लॅक मध्ये, आणि तुम्ही म्हणतात आम्हाला टंचाई नाहीये. टंचाई आहे म्हणून तर 5,000 रुपयाला टाकी मिळते ब्लॅकने. मित्रांनो, हे संकट आहे, हे संकट परतून लावण्यासाठी आपण सर्वजण एका ठिकाणी एकत्रित आलो. निषेधात्मक या ठिकाणी आंदोलन हे केलेलं आहे. जनतेमध्ये रोष आहे आणि मला असं वाटतं की ठिणगी टाकणं खूप गरजेचं आहे. ती ठिणगी आपण टाकलेली आहे. भविष्य काळामध्ये याच ठिणगीचा नरेंद्र मोदी, अमित शहा, RSS आणि भाजप यांना हाकलून लावण्यासाठी वनवा झाल्याशिवाय राहणार नाही अशी मला तरी खात्री आहे. आपण सगळेजण या ठिकाणी आपापले कामं धंदे सोडून आलात. मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो. या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय भीम, जय संविधान. चले जाओ, चले जाओ, चले जाओ, चले जाओ. अरे अरे नरेंद्र, अरे अरे नरेंद्र. तसं काही नसतं. आंदोलनामध्ये काही नसतं. तुम्ही तुमच्या काँग्रेसचे वतीनं असं काय आजच्या या आंदोलनाचे प्रमुख वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष चव्हाण सर, कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव आणि आमचे मित्र कॉम्रेड ॲडव्होकेट सुभाषराव लांडे, वंचित बहुजन आघाडी चे सर्व कार्यकर्ते, महिला भगिनी, इतर पक्षाचे आलेले सर्व कार्यकर्ते, पत्रकार मित्रांनो, अगदी उद्बोधक असं मार्गदर्शन ॲडव्होकेट लांडे भाऊसाहेब आणि सरांनी केलेलं आहे. मी फक्त ह्या आंदोलनाला काँग्रेसमार्फत सक्रिय पाठिंबा द्यायचा म्हणून मी इथं उभा आहे. मी काँग्रेस पक्षातर्फे मोदी सरकारचा, आणि नुसता मोदी सरकारचा नाही तर महाराष्ट्रात खोटं बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस सरकारचा सुद्धा जाहीर निषेध करतो. आजची परिस्थिती सगळे पाहत आहेत. हाल कोणाचे होत आहेत? सर्वसामान्य माणसाचे होत आहेत. सगळ्यांनी तळतळून बोलले की हाल सामान्य माणसाचे होतात, सामान्य माणसाचे प्रतिनिधी बोलतात, परंतु ऐनवेळी काय होतं कोण असतं, परंतु हात सामान्य माणसाच्या प्रतिनिधीकडे वळतो, हात पुढे वळतो, दुसरीकडे वळतो. याचाही सामान्य माणसांनी विचार केला पाहिजे, सामान्य कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे. सर्वांनी एकजूट होऊन या जातीवादी सरकारला उलथून टाकलं पाहिजे. अशा प्रकारची भीष्म प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी करावी. पुन्हा एकदा नाही सर, भीमाच्या अनुयायांनी खरोखर प्रतिज्ञा केलेली, भीष्माला मानणाऱ्यांनी ही प्रतिज्ञा करावी. अशा पद्धतीचं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि पुन्हा नरेंद्र मोदी आणि देवेंद्र सरकारचा निषेध व्यक्त करून थांबतो. जय भीम, जय भारत, जय हिंद. खरा त्रास तुम्हाला उरायला या. नरेंद्र अमेरिकेपुढे मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदीचा, अमेरिकेच्या ट्रम्पच्या पुढे मुजरा करणाऱ्या नरेंद्र मोदीचा. टंचाई आहे आणि ब्लॅकनी गॅस चालू आहे. जरा बसा. हा तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.